पुण्यातील शॉपसन कंपनीला राजनाथ सिंह यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या गबरू प्रोडक्टचा सन्मान करण्यात आलाय। शरद काळेंना आता ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड देण्यात आलेला आहे। दिवसेंदिवस साखरेचे दर जे आहेत ते वाढत असल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर याचा आता परिणाम होतोय। साखरेचा दर 65 वरून आता 68 रुपये एवढा झालेला आहे। मागच्या आठवड्यामध्ये 48 रुपये एवढा दर जो आहे तो प्रति किलो साखरेचा होता। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। गृहिणींसाठी एक दुःखाची बातमी म्हणजे आता सध्या सण सूद हा जो काळ तो सध्या आता सुरू होत आहे आणि त्यातच आज पुन्हा एकदा साखरेचा जो दर आहे तो सध्या वाढलेला आहे। मी वरळीतील एका दुकानामध्ये आहे, आपण पाहतोय की साखर आहे हिचे जे दर आहेत ते रोज ना रोज वाढत आहे। खरं तर काल 65 होता आणि त्याचा आज दर हा 68 रुपये एवढा झालेला आहे। मागच्या आठवड्यात या साखरेचा जो दर आहे तो दर 48 रुपये होता आणि आता चक्क अचानक 68 रुपये एवढा दर झालेला आहे। त्यामुळे गृहिणींना मोठा याचा फटका आणि त्रास देखील सहन करावा लागणार आहे। कॅमेरापर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। तर सारथीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मानधन वाढीसाठी पुण्यातील सारथी कार्यालयासमोर 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे। 2023 पासून मानधन वाढीची मागणी करत आहोत आणि ही मागणी वारंवार आम्ही शासन दरबारी केलेली आहे। 53% मागणी ही रास्त याच्याकरता आहे की शासनाचं ज्या पद्धतीने DA वाढवून प्रत्येक वेळेस शासकीय कर्मचाऱ्यांना वाढ होते, कारण महागाई ही सर्वांकरताच लागू आहे आणि ती आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने वाढ मिळावी त्याच्या सुद्धा सरकारला याची दखल घ्यावी वाटत नाही, हेच दुर्दैव आहे सर। विशेष म्हणजे आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून जरी उपाशी असलो आणि सरकारला वाटत असेल की आम्ही अजून काही काळ उपाशी राहून त्यांचे कान उघडणी होत असेल तर काय हरकत नाही, आम्ही अजूनही करू, पण शेवटी आमची मागणी पूर्ण व्हावी। 53% आमचे पगार वाढवावा आणि 5% दरवर्षी आमचे मानधनात वाढ व्हावी अशी आमचं उपोषण असंच चालू राहील जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही। जसं आम्ही गेल्या 3 दिवसापासून 2 दिवसापासून जे पण उपोषण करतोय त्या उपोषणावर दखल घेत नसेल तर शेवटी आमचं उपोषण असं पुढे चालत राहील। तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आदियाला जेलमधून शिफा रुग्णालयामध्ये हलवलं जाणार आहे। पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खान यांना शिफा रुग्णालयात हलवणार आहे। रुग्णालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली। पाकिस्तानी सैन्य आणि इस्लामाबाद पोलिसांनी संपूर्ण रुग्णालय ताब्यात घेतले। रुग्णालयानं आता इम्रान खान यांच्या कुटुंबाला दर आठवड्याला भेट देण्याची परवानगी दिली।